भाजपाच्या अपेक्षेपेक्षा शिंदेंनी जास्त जागा मागितल्या। शिंदेंना हव्यात बीएमसी मध्ये 125 जागा। जागा वाटाघाटीनं बीएमसीत युती होणार का याकडे लक्ष। बीएमसी मध्ये शिवसेनेला जागा 100 द्यायला भाजपा तयार नाही। भाजपाचं साधारण 60 जागा सोडण्याच्या बाबतीत मनोदय। लवासाबद्दलचा निर्णय उच्च न्यायालयानं राखून ठेवला। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात याचिकेत आहेत आरोप। काँग्रेस मुंबईमध्ये स्वतंत्रच लढणार। काँग्रेसच्या भूमिकेमुळे भाजपालाच फायदा होईल, संजय राऊत यांचं वक्तव्य। भाजपाच्या नकारानंतरही राष्ट्रवादी मलिकांच्या पाठीशी। नवाब मलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक। ठाकरे बंधूंच्या युतीबाबतही संभ्रम। दोन्ही बाजूंचे नेते करणार परस्परांशी चर्चा। अनिल परब राज ठाकरे यांच्या भेटीला। उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरे मवियातच असल्याची मांडली जातीय भूमिका। पिंपरी चिंचवडमध्ये काका पुतण्यासोबत भाजपाला लोटलं दूर। विरोधी पक्ष म्हणून आम्ही कमी पडतोय, पृथ्वीराज चव्हाण यांची कबुली। जे नाही झाले हिंदूंचे ते काय होणार मराठी माणसांचे। मुंबईत अज्ञाताची ठाकरेंविरोधात बॅनरबाजी। अमित शहा यांच्या भेटीला सुप्रिया सुळे। सुळे शाह भेटीमुळे राज्यात अस्वस्थता। शीतल तेजवानीचा जामीन अर्ज न्यायालयासमोर। शीतल तेजवानीचा जामिनासाठी अर्ज। अमेडिया कंपनी जामीन घोटाळा प्रकरणी तेजवानी पोलिसांच्या ताब्यात। लुथरा बंधूंना नाईट क्लबच्या आग प्रकरणी थायलंडमधून दिल्लीत आणलं। आरोपींना पटियाला हाऊस न्यायालयात केलं हजर। तपोवन प्रदर्शन स्थळाची निविदा रद्द। शासनाच्या संकेतस्थळावर देण्यात आली माहिती। म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी गेम चेंजर धोरण। मोडकळीस आलेल्या म्हाडा वसाहतींचा होणार समूह पुनर्विकास। कोराडी वीज निर्मिती केंद्रामध्ये ओझोन वायूची गळती। दुर्घटनेत 18 कामगारांचा श्वास गुदमरला। मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव इंदापूर बायपासच्या कामाला गती। मे महिन्यापर्यंत एक मार्गिका पूर्ण होण्याची शक्यता। भारतीय रुपयाचा विक्रमी नीचांक। रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपानंतरही घसरण सुरूच।